तुम्हाला विश्वास बसेल का, मी ही ऑथेंटिक कोकणी स्पेशल फिश थाळी जवळपास फक्त अर्धा तासात ते पाऊण तासामध्ये बनवली आहे. सो चला तर बघूया स्टेप बाय स्टेप मी कशी बनवली. सर्वप्रथम थेट मी पोचले मार्केटमध्ये आणि आणले मस्त असे मासे. सो मी कोणते कोणते मासे आणले ते बघूया. सो मी सर्वप्रथम आणले प्रॉन्स, ते पण क्लीन केलेले होते, म्हणजे त्याचे शेल काढले होते. त्यानंतर हलवा आणि मग माझे फेवरेट बोंबील. सो काय केले, सर्वप्रथम एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये बोंबील ओतले आणि मग स्वच्छ पाण्याने 3दा मस्त असे धुवून घेतले. त्यानंतर हलवा घेतला, हलवासुद्धा स्वच्छ पाण्यात धुतला आणि त्याच्यामध्ये जी पोटातली घाण होती ना ती पण काढली. तुम्हीसुद्धा काढा, अदरवाईज हलवा कडू लागेल. त्यानंतर हलव्याला ना हळद आणि आलं लसूण पेस्टमध्ये मॅरिनेट केलं आणि मग मला बोंबील आणि हलवा फ्राय करायचं होतं. सो मी काय केलं, एक मिक्सर तयार केलं. त्याच्यामध्ये रवा, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ होतं आणि बेसिक मसाले, त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि मालवणी मसाला. मस्त असं मिक्स केलं आणि आपलं मिक्सर रेडी झाल्यानंतर आपला हलवा छान असा कोट केला त्या मिक्सरनी आणि एका साईडला शॅलो फ्राय करत ठेवला. जोस्तोर हे शॅलो फ्राय होते तोस्तोर मी काय केलं, दुसऱ्या साईडला ना तवा तापत ठेवला आणि सेम मिक्सरमध्ये बोंबीलसुद्धा कोट केले आणि ते सुद्धा शॅलो फ्राय केले. सो दोन्ही माशांची ना कुकिंग प्रोसेस थोडी वेगळी आहे, कुकिंग टाईम वेगळा आहे. हलवा पटकन शेकला जातो आणि बोंबील थोडेसे वेळ लागतात. सो मस्त असे दोन्ही बाजूनी क्रिस्पी असे माझे हलवा आणि बोंबील रेडी झालेले आहेत. त्यानंतर मी काय केलं, कुकरमध्ये छान असं तांदूळ धुतला स्वच्छ आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं, मीठ टाकलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्यांवरती एका साईडला भात रेडी करत ठेवला. कुकर एका साईडला लावला तोच तर मी काय केलं, प्रॉन्स छान असे क्लीन केले, त्याच्यातले धागे दोरे काढले. धागे दोरे आठवणीने काढा, कारण की ना पोटाला बाधतात सपोज नाही काढले तर. आणि प्रॉन्सला मी छान असं आलं लसूणची पेस्ट, हळद, मिठाने मॅरिनेट केलं आणि एकाच साईडला ना मिक्सरमध्ये गरा वाटण वाटलं. मग काय, घ्या कढईमध्ये टाका भरपूर सारं तेल आणि आपलं वाटण छान असं ऑइल सुटेपर्यंत परता. ऑइल सुटल्यानंतर आपले बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट, आपला कांदा लसूण मसाला किंवा घरचा साठवणीतला मसाला, त्यानंतर हळद, मीठ, हे सुद्धा छान ऑइल सुटेपर्यंत परता. आपला मॅरिनेटेड कोलंबी टाका, तीसुद्धा एक छान वाफ काढा. कन्सिस्टन्सी अकॉर्डिंगली पाणी टाका. मिरची आणि कोकम टाकायला विसरू नका. पुन्हा एक छान उकळी आणि जबरदस्त प्रॉन्स ग्रेव्ही रेडी. त्यानंतर भाकऱ्यासुद्धा मस्त अशा लाटल्या फटाफट. भाकऱ्यांची डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता भाकरी मस्त अशी फुललेली आहे. सो अशा प्रकारे झटपट पटापट माझा स्वयंपाक जवळपास अर्धा तास ते पाऊण तासामध्ये झालेला आहे. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. चला तर जा किचनमध्ये, नक्की फिश थाळी बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.